यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करण्याआधी प्रेक्षकांनो भन्नाट असा एपिसोड तुम्हाला काय आहे तो सांगते. काव्याला शुद्ध आलेली असते. जे सुरुवातीला काव्या म्हटलेली असते तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही, ते पार्थला पडलेलं स्वप्न आहे बरं का, थोडंसं छोटंसं. पण काव्याला शुद्ध येते. काव्या सर्व काही ऑल ओके असतं आणि पार्थ आता शेवटी तिला ॲक्सेप्ट करून घरी घेऊन निघालेला असतो, म्हणजे परीक्षा सेंटरवर, आणि तिथून ते देशमुखांच्या घरी जाणार असतात. चला, हा आहे आजचा एपिसोड एकंदरीत. तर काय सुरुवातीपासून जाणून घेऊयात. आता पार्थ जो आहे तो काव्याच्या जवळ बसलेला असतो आणि तो म्हणत असतो, काव्या प्लीज उठा ना, काव्या प्लीज उठा ना, असं काय करताय, हे बघा तुम्ही अशा झोपून नाही राहू शकत, तुमचं काय चाललंय, काव्या प्लीज उठा ना, काव्या प्लीज उठा ना, असं पार्थ म्हणत असतो. तेवढ्यातच काव्याने डोळे उघडलेले असतात आणि काव्याने डोळे उघडल्यानंतर जो काही पार्थचा हात हातामध्ये असतो ती तो हात हिसकावून घेते आणि त्याला म्हणत असते, तुम्ही कोण आहात, तुम्ही माझा हात असा का पकडला आहे, तुमचं काय चाललेलं आहे, तुम्ही आहात कोण आणि माझा हात सोडा. तेव्हा पार्थ तिला म्हणत असतो, काव्या असं काय करताय, प्लीज असं नका ना करू, मी तुमचा आर्किटेक्ट बोका आहे, मी पार्थ देशमुख आहे, असं काय करताय काव्या प्लीज. तेव्हा लगेच आता इकडे तो डॉक्टरांना आवाज देत असतो, पण डॉक्टरांना आवाज दिल्यानंतर पाठी एकदा वळून पाहतो तर काव्याचे डोळे बंद असतात आणि तेव्हा पार्थ तिथेच स्टूलवरती खाली बसतो आणि तो म्हणत असतो, नाही पार्थ, असा विचार करू नकोस, कारण हे पडलेलं तुला एक स्वप्न आहे आणि तुला हे स्वप्न पडलं होतं. काय करतोयस पार्थ. काव्याला शुद्ध आली नाही आणखी, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्या फक्त तुझ्याच आहेत, त्या तुला विसरल्या नाही येतं. आणि मी आत्तापर्यंत ज्या गोष्टीचा इथे विचार करत होतो आणि मी आत्तापर्यंत ज्या गोष्टीचा विचार करत होतो तीच गोष्ट आता इथे घडत आहे आणि त्याचमुळे हे सगळं काही होत आहे, असं इकडे आता पार्थ बोलत असतो. आणि तेव्हा लगेच आता इकडे तो तिचा हात हातामध्ये घेतो, त्याचबरोबर गालावरून सुद्धा तो तिला हात फिरवत असतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, काव्या उठा ना, काव्या प्लीज उठा ना, काय करताय हे सगळं तुम्ही, काव्या हे बघा असं करू नका, असं सुद्धा आता इकडे पार्थ बोलत असतो. हात हातामध्ये घेतो, त्याचबरोबर त्या हातावर किस करत असतो. सोबतच इथे त्या उशीवर अलगद स्वतःचं डोकं ठेवतो आणि काव्याच्या कपाळावर सुद्धा तो किस करत असतो. त्याचबरोबर भरभरून प्रेम करत असतो. तिथेच बाजूला त्या उशीवर डोकं ठेवतो आणि तिथेच त्याच उशीवर बाजूला डोकं ठेवल्यानंतर लगेचच आता इकडे तिच्याकडे बघतच तिथेच त्याच पद्धतीने त्याच उशीवर तिथे झोपलेला असतो. तिचा हात हातामध्ये असतो आणि पार्थ तिच्याच बाजूला डोकं ठेवून तसाच कितीतरी वेळ तसाच काव्याला पाहत झोपलेला असतो. झोपलेला म्हणजे फक्त आणि फक्त तो तिच्याकडे पाहतच असतो. काव्या आज या अवस्थेमध्ये आहे याचं त्याला फार वाईट वाटत असतं. काव्या तुम्ही उठा ना, काव्या प्लीज तुम्ही उठा, अशा झोपून नाही राहू शकत तुम्ही असं कसं करू शकताय, हे सर्व काय आहे काव्या, तुम्ही उठा, असं सुद्धा आता इकडे पार्थ बोलत असतो. आणि तेव्हा मात्र काव्या अतिशय शांततेत आणि काहीही रिॲक्ट न होता झोपलेली असते. दुसऱ्या बाजूला डॉक्टर असतात आणि डॉक्टर म्हणत असतात, हे बघा तुम्ही सर्वांनी इथे थांबणं काहीच कामाचं नाही आहे, काही गरजेचं नाही आहे, प्लीज तुम्ही जर इथून निघून गेलात तरीसुद्धा चालेल, कोणीतरी एकाने इथे थांबलं तरीसुद्धा चालेल. त्यावर पार्थ म्हणत असतो, असं काय करताय, हे बघा तुम्ही असं आम्हाला इथून जाण्यासाठी सांगू नका प्लीज. आणि त्याचबरोबर काव्याला आता शुद्ध येणार आहे, मग जर काव्याला शुद्ध येणार आहे तर मग आम्ही कसं जाणार आहोत. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, अरे हो, त्यांची तर IASची एक्झाम आहे ना उद्या, तेव्हा कितीचा पेपर आहे, हो त्यांचा पेपर जो आहे ना तो 9 वाजताचा आहे, असं इकडे पार्थ सांगत असतात. आता कधी शुद्धीवर येतील त्या आणखी काहीच रिॲक्ट करत नाहीत. त्यावर डॉक्टर घड्याळ पाहतात आणि म्हणत असतात, सॉरी पण मी तुम्हाला आत्ता काहीही सांगू शकत नाही. आत्ता काहीही सांगू शकत नाही म्हणजे असं कसं सांगू शकत नाही, काव्या शुद्धीवर यायला पाहिजे, त्या कधी शुद्धीवर येतील हे मी तुम्हाला विचारतोय. त्यावर डॉक्टर म्हणत असतात, हे बघा असं काय करताय, प्लीज असं बोलू नका, आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या हातामध्ये काहीच नाही आहे आणि मी नाही सांगू शकत आहे त्या कधी शुद्धीवर येतील आणि काय होईल म्हणून. अरे पण तुम्ही असं कसं नाही सांगू शकत आहे, तुम्ही तर बोललेला ना की आता त्या शुद्धीवर येतील म्हणून, मग का नाही येणार आहे त्या शुद्धीवर. तेव्हा इकडे पार्थ खूपच जास्त पॅनिक होत असतो आणि डॉक्टर म्हणत असतात, प्लीज सांभाळा ह्यांना,
असं म्हणून डॉक्टर तर निघून जातात. पण आता पार्थ म्हणत असतो, अरे डॉक्टरचं हे बोलणं मला काही समजलं नाही आहे, ही कुठली पद्धत आहे त्यांची बोलण्याची. त्यावर लगेच आता इकडे जो पार्थ आहे तो म्हणत असतो, अरे जीवा त्यांचा पेपर आहे, आज 9 वाजता पेपर आहे आणि त्या शुद्धीवर आल्या नाही तर पेपर कसा लिहिणार आहेत. त्यावर जीवा पार्थला म्हणत असतो, हे बघ दादा प्लीज शांत हो, तू काळजी करू नकोस, काव्या नक्की शुद्धीवर येईल. त्यावर पार्थ म्हणत असतो, त्यांना शुद्धीवर यावंच लागणार आहे जीवा, कारण त्यांनी कितीतरी दिवस एवढा अभ्यास केलेला आहे, कितीतरी रात्री त्यांनी जागून काढलेल्या आहेत, मग त्यांना शुद्धीवर कसं नाही यायचं, त्यांना शुद्धीवर यावंच लागणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा तुला सांगू, एवढा अभ्यास केला आहे. आम्ही जेव्हा वाटेमधून येत होतो ना तेव्हा मी त्यांना म्हटलं, तुम्ही अशी बडबड करू नका, गप्पा मारत बसू नका, तुम्ही अभ्यास करून घ्या बरं. त्यावर त्या काय म्हणाल्या माहिती आहे, देशमुख माझा सगळा अभ्यास झाला आहे, तुम्हाला जो काही मला क्वेश्चन विचारायचा आहे ना तो सर्व क्वेश्चन आणि कोणताही विचारला तरीसुद्धा चालेल, मला काहीही फरक पडत नाही किंवा काहीच नाही. मग मला सांग जीवा, जर एक मुलगी एवढा दिवस रात्र अभ्यास करून तिचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करते तर मग तिला शुद्ध काय येतं नाही आहे. मी त्यांना विचारलं AI चा मिनिंग काय, तर त्यांनी काहीही न डगमगता आणि त्याचबरोबर ऑन दी स्पॉट विचारलेल्या त्या प्रश्नाचं सुद्धा काव्याने मिनिंग सांगितलं. आणि त्याच वेळेला मला त्यांच्यामध्ये असलेला तो शाब्दिक, त्याचबरोबर इकडे अभ्यास आणि त्याचबरोबर IASच्या परीक्षेसाठी असलेलं प्रेम, हे सगळं सगळं मला दिसलं. मग मला सांग, एक मुलगी जर जीव तोडून इथे अभ्यास करते, परीक्षेची तयारी करते, तर इथे तिला असा झोपून राहण्याचा काय हक्क आहे. नाही, काही जरी झालं तरीसुद्धा काव्या तुम्ही झोपणार नाही आहात, तुम्हाला उठायचं आहे. आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता मी त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आणि काव्या ह्यांना मी एक्झामपर्यंत घेऊन जाणारच. काही जरी झालं तरीसुद्धा त्यांनी एक्झाम देणं गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे पार्थ बोलत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, हे बघ दादा तू काळजी करू नकोस, काव्या नक्की शुद्धीवर येईल आणि काव्या शुद्धीवर आली की ती पेपरसुद्धा व्यवस्थितच देईल. त्यावर पार्थ म्हणत असतो, यायलाच पाहिजे, त्यांना शुद्धीवर यावंच लागणार आहे. नाही, मीच आता त्यांना उठवणार आहे, मीच आता त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आहे. नाही काव्या, तुम्ही अशा नाही झोपून राहू शकत, काही जरी झालं तरीसुद्धा, असा इकडे पार्थ बोलत असतो. दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या बरी झालेली आहे किंवा तिचं ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे याकरिता मानिनीला फोन आलेला असतो. तर आता हा फोन असतो विक्रमचा आणि विक्रम म्हणत असतात, मानिनी तू काळजी करू नकोस. तेव्हा मानिनी म्हणत असते, विक्रम मला एकटीला अशा सोडून तुम्ही तिकडे गेलेला आहात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे मला नाही हो एकटीला चैन पडत, मला असं वाटतंय की मी सुद्धा तिकडे यायलाच हवं होतं. तर इकडे आशा आता पूर्ण बाहेर उंबऱ्यापाशी येऊन दृष्ट काढत असते आणि तेवढ्यातच मानिनी तिला विचारते, काय ग आशा काय करतेस. तेव्हा आशा म्हणत असते, काही नाही वहिनी, आपल्या घराची दृष्ट काढत आहे. हो ग, बरं झालं तू हे काढलीस दृष्ट ते. तेव्हा आशा म्हणते, त्याचं काय आहे ना, एक गोष्ट सांगू का बहिणी तुम्हाला, खरं तर जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये आनंद येतो, जेव्हा जेव्हा आपल्या घरामध्ये सुख शांती सगळं काही येतं ना, तेव्हा तेव्हा कोणाची तरी अशी नजर लागते, कोणाची तरी दृष्ट लागते आणि त्यामुळे पुन्हा एकदा दुःख येतंच. आणि म्हणूनच मी आपल्या घरावरची दृष्ट काढत आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, हो ग तू अगदी बरोबर बोललीस. आता एकदा का माझी काव्या इथे बरी होऊन घरी आली ना आणि एकदा माझी काव्या घरी बरी होऊन आली ना, तर मग मी सगळ्या गोष्टीचा इथे सोक्षमोक्षच लावणार आहे. कसल्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावणार आहात ओ तुम्ही वहिनी. तेव्हा ती म्हणत असते की म्हणजे त्याचं काय आहे ना, तुला एक सांगू, त्या 16 डिसेंबरचं आणि ते खरं तर घरातलीच लोक एवढी आहेत ना आपल्या वाईटावर टपलेली की बाहेरच्यांची दृष्ट लागण्याची गरजच नाही आहे. आणि त्या 16 डिसेंबरचं पण सत्य मला सगळं काही शोधून काढायचंच आहे. एकदा काव्या घरी येऊ दे आणि त्याचबरोबर सर्वांचे संसारसुद्धा मार्गी लागू दे, त्यानंतरच मी हे सगळं काही करणार आहे, असं मानिनी इथे आशाला सांगत असते. तेव्हा आशा म्हणत असते, हो वहिनी, मला सुद्धा तोच प्रश्न नेहमी पडत असतो की एवढ्या चांगल्या ह्याच्यामध्ये ते अचानकच ते फोटो आणि त्या सगळ्या गोष्टी कशा आल्या. मला सुद्धा तेच वाटतंय की त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि काय नाही हे सगळं शोधून काढूया. त्यावर मानिनी सुद्धा म्हणत असते, हो आशा, तू अगदी बरोबर बोलतेस. आता हे सगळं काही होत असताना मानिनीला त्या दिवशी बोललेलं ते सगळं आठवतं. मानिनी जेव्हा बोलत होती तेव्हा
इथे वसू म्हटलेली होती की नाही, मी त्या 16 डिसेंबरनंतर काहीही केलेलं नाही आहे आणि 16 डिसेंबरनंतर मी काहीही कोणत्याही गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. आणि तेव्हा मानिनीला वसूचं ते बोलणं आठवलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला पार्थबद्दल आणि त्याचबरोबर काव्याविषयी वाटणारं प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल इथे जीवा आता गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतो. तो म्हणत असतो, का गणपती बाप्पा एवढी सगळी परीक्षा पाहतोयस तू? अरे बघितलंस ना पारदादाची अवस्था, का काव्याला झोपून ठेवलेस एवढा वेळ? उठव तिला, तिला बरं कर लवकर. पार्थदादाची ही अवस्था मी आता नाही पाहू शकत. इथे सर्वच जण त्रासात आहेत. धनंजय मोहित्यांना त्रास होतोय, त्याचबरोबर नंदिनीसुद्धा इथे काव्यासाठी फार रडते. नंदिनीच्या डोळ्यामधले अश्रू काही जरी झालं तरीसुद्धा मी तिला असं रडताना नाही पाहू शकत आहे. त्यामुळे तू काव्याला लवकरात लवकर बरं कर. तिची एक्झाम आहे, तिने एक्झामसाठी एवढी सगळी तयारी केलेली आहे. मग बाप्पा तू तिची परीक्षा का पाहतोयस? तिची अशी परीक्षा पाहू नकोस आणि मी तिच्याकरिता प्रार्थना करतो. असं म्हटल्यानंतर पार्थसुद्धा हे सगळं काही जीवाचं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पासोबतचं बोलणं तो इथे ऐकत असतो. जीवा किती प्रामाणिकपणे इथे देवाकडे प्रार्थना करत असतो काव्या बरी व्हावी म्हणून. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर तो आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर नंदिनी तशीच काव्याच्या बाजूला डोकं ठेवून झोपलेली असते. तेवढ्यातच पार्थ येतो आणि नंदिनी म्हणत असतो. आता नंदिनी दचकून उठते आणि म्हणत असते, काव्या काव्या उठली, काव्या उठली. असं म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ म्हणत असतो, नाही काव्या अजून तर उठल्या नाही आहेत, पण आत्ता मी बाहेर जीवाला देवाकडे प्रार्थना करताना पाहिलेला आहे. आणि तुम्हाला सांगू का नंदिनी, तो देवाकडे काय बोलत होता की नंदिनीच्या डोळ्यामधले जे अश्रू आहेत ते मी नाही पाहू शकत, नंदिनीला रडताना नाही पाहू शकत, असं तो बोलत होता. त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, काय सांगताय? हो पण मी इथे थांबते ना पार्थ, असू देत ना. त्यावर लगेच पार्थ म्हणत असतो, नाही आत्ता तुम्ही जीवाकडे जा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेश होऊन घ्या. तुम्ही रात्रभर इथेच बसलेला आहात. त्यावर आता नंदिनी म्हणत असते, हो मी जाते. असं म्हणून आता नंदिनीने काव्याच्या डोक्यावर एक किस केलेला असतो आणि ती तिथून निघून जात असते. आता नंदिनी तर बाहेर गेलेली असते. जीवा जो आहे तो तिथेच त्या हॉस्पिटलच्या बाहेरच्या एरियामध्ये बसलेला असतो. आता नंदिनी जाते आणि तेव्हा पार्थ मात्र इकडे काव्याकडे एकटक पाहत असतो. काव्याची काळजी आणि त्या सगळ्या गोष्टी आज इथे पार्थ बोलून दाखवत असतो. तेव्हा आता इकडे जात असताना नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्ही काळजी करू नका, काव्या लवकरच बरी होईल. त्यावर इकडे आता दुसऱ्या बाजूला नंदिनी फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर नंदिनीने एका कपामध्ये स्वारी लिहून त्यामध्ये चहा आणलेला असतो आणि तो चहा ती जीवासमोर धरत असते. जीवा फार जास्त अस्वस्थ झालेला असतो, रडत असतो. पण आता काही जरी झालं तरी काव्या लवकर बरी व्हावी हाच एक ध्यास त्याच्या मनामध्ये असतो. आता जेव्हा नंदिनी त्याच्यासमोर कप घेऊन उभी असते तेव्हा तो तिच्याकडे पाहतो. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, घ्या खास तुमच्यासाठी चहा आणलेला आहे. असं म्हणून आता लगेचच तो जो चहा आहे तो जीवासाठी ती देत असते. पण जीवा म्हणत असतो, नाही नकोय, असं काय करताय, घ्या ना चहा, नक्कीच घ्या, तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर थँक्यू म्हणतो आणि तो चहाचा कप हातामध्ये घेतो. आता चहाचा कप हातामध्ये घेतल्यानंतर तो त्याला गरम लागत असतो, पोळत असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, बघा ना चहाचा कप म्हणजे बघा ना कसा आहे. त्यावर तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस, चहाचा कप जसा आतून असतो तसाच बाहेरून आणि बाहेरून असतो तसाच असतो आतून आहे ना नेहमीसारखाच, पण खूपच पोळते गं मला. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण प्रत्येक वेळी आतून जसं आहे तसं बाहेरून नसतं जीवा, तुम्ही एकदा बाहेरून बघा ना तो कप. कारण नंदिनी त्यावरती स्वारी लिहिलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस नंदिनी, आता बाहेरून काय बघायचं आहे सांग बरं तू, मला एकतर पोळते किती, चहा किती गरम आहे आणि कपसुद्धा फार गरम झालेला आहे. असं जीवा इकडे बोलत असतो. तेवढ्यातच आता इथे वेटरच्या हातामध्ये काही एक्स्ट्राचे कप असतात आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, ए भैया एक कप दे रे प्लीज. तेव्हा लगेच तो एक कप घेतो आणि जो चहाचा मेन कप आहे तो त्या कपामध्ये टाकतो. त्यामुळे ते स्वारी लिहिलेलं सगळं काही झाकूनच जातं. आता हे सगळं नंदिनी पाहत असते आणि म्हणत असते, घे शी, सगळ्या केलेल्या गोष्टीवरती पाणी फिरलेलं आहे, काय करायचं ना काहीच कळत नाही. हे जीवा पण ना काय चाललं यांचं तेच कळत नाही आहे मला. एवढं स्वारी लिहिलं होतं, एवढं सगळं काही केलं होतं. आणि तेव्हा जीवा लगेच नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी काय झालं, कसली बडबड करतेस का, कशाबद्दल काही बोलतेस का.
त्यावर नंदिनी म्हणत असते, छे हो, मी कुठे काय बोलते, मी तर काहीच बोलत नाही. अच्छा, काही बोलत नाही आहेस ना, ते ठीक आहे, पण तुला नाही का चहा घ्यायचा, घे बरं, तू पण चहा घे ओतून. असं म्हणून आता इकडे तो नंदिनीसाठी सुद्धा चहा ओतून देत असतो आणि नंदिनी मात्र फुरके वाजवतच आवाज काढतच चहा पित असते. आता नंदिनीसुद्धा आवाज काढत चहा पित असते, तर इकडे जीवानेसुद्धा आवाज काढतच चहा प्यायला सुरुवात केलेली असते. आता दोघेही जण एकदम आवाज काढत काढत चहा पित असतात आणि आवाज काढत काढत चहा पित असताना इकडे जो काही जीवा आहे तो तिच्याकडे पाहतच असतो. तर आता दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता जी काही नंदिनी आहे ती नंदिनी इकडे मुद्दामच आता जीवाकडे पाहत असते, कारण जीवासुद्धा इकडे फुरके मारून चहा पित असतो आणि त्यामुळे तिलासुद्धा आनंदच झालेला असतो. तर आता इकडे आतमध्ये पार्थ हा काव्याच्या बाजूला जाऊन बसलेला असतो आणि काव्याच्या बाजूला जाऊन बसल्यानंतर स्वतःच्या कपाळाला जो काही इथे आता गंध आहे किंवा त्याने जे कुंकू लावलेलं आहे ते कुंकू तो स्वतःच्या बोटाने घेतो आणि काव्याच्या कपाळावर लावत असतो आणि त्यानंतर तो म्हणत असतो, बास ना आता काव्या, किती झोपणार आहात, आता बोर होते हा मला, तुम्ही अशा नका ना झोपू, उठा ना प्लीज. काव्या, तुम्हाला एक गोष्ट आठवते का, जेव्हा इकडे तो अपघात झाला होता ना लायब्ररीमध्ये, तेव्हा ह्या जागी मी होतो आणि तुम्ही माझ्या जागी होत्या, ही गोष्ट तुम्हाला आठवते का काव्या? पण आता उलटं झालेलं आहे काव्या, उद्या 9 वाजता तुम्हाला एक्झाम सेंटरला जायचं आहे, 9 वाजता तुमचा पेपर आहे, पण काव्या तोपर्यंत तुम्हाला शुद्धीवर यायचं आहे. हां, आता एवढ्या रात्र जागवल्या आहात तर आता असा आराम करणार आहात का? एवढं सगळं काही झालेलं आहे तर आता इकडे तुम्ही झोपा काढणार आहात का काव्या? खरं तर एक मुलगी झोपताना खूपच गोड दिसते बरं का, असं सुद्धा पार्थ म्हणत असतो, पण तुम्ही आत्ता झोपायचं नाही आहे, ही झोपायची वेळ नाही आहे. एवढा अभ्यास केला आहे ना, तर आता तो अभ्यास परीक्षेमध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला उठायचं आहे काव्या, तुम्ही उठा बरं. आणि काव्या, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तो तुमच्यासाठी जो ब्ल्यू रंगाचा ड्रेस होता ना, तो ब्ल्यू रंगाचा ड्रेस घालून आपण परीक्षेवरती अजिबात जायचं नाही आहे काव्या, कारण तेव्हा लास्ट टाईम जेव्हा तुम्ही तो ब्ल्यू रंगाचा ड्रेस घातला होता ना, त्यावेळेस तो लायब्ररीमध्ये अपघात झाला होता. मग मी आत्ता तुमच्यासाठी तो ड्रेस अजिबात घालू देणार नाही आहे. मी मस्त येल्लो रंगाचा ड्रेस तुमच्यासाठी घेऊन येतो आणि तोच घालून जायचा आहे, समजलं काव्या? आणि तोच घालायचा आहे, समजलं? असं पार्थ म्हणत असतो आणि त्याहूनही आणखी तो बोलत असतो, काव्या बाद झाला आता झोपणं. तुम्हाला एक गोष्ट सांगू काव्या, आपली रूम तुमची वाट बघते. तुम्हाला सांगू काव्या, तुम्ही मला अशी शिक्षा देणार आहात का? उठा ना काव्या, बोला ना माझ्याशी. तुमचा हा टॉप 20 आर्किटेक्ट बोका, तुमचा हा OG असणारा बोका, त्याचबरोबर काव्याचा हा पार्थ देशमुख तुमची वाट पाहतोय. उठा ना काव्या, उठा. त्यावर पार्थला ते सगळं काही आठवत असतं, जेव्हा काव्या त्याला म्हटली असती की झाले आता 19-20 दिवस झालेले आहेत, तुमच्या मागे धावपळ करून मला आता वैताग आलाय, मी थकली आहे. ही काव्या तुमच्यासमोर उभी आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा ना, असं इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर त्याला ही गोष्ट आठवते की काव्याने कशा पद्धतीने जीवाचं आणि तिचं नातं द एंड केलेलं असतं आणि ते सुद्धा त्यानं त्याला सांगितलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र शेवटी जेव्हा ते ह्या प्रवासाला लागले त्यावेळेससुद्धा काव्या बोललेली असते की आता देशमुख, तुम्ही ॲक्सेप्ट करण्यासाठी कुठंपर्यंत येऊन तुमची गाडी पोहोचलेली आहे. तर आता हे सगळं काही आठवल्यानंतर पार्थचे डोळे लाल झालेले असतात, भरून येत असतात. तेव्हा आता इकडे पार्थ म्हणत असतो, काव्या ती रेड वेल्वेट पेस्ट्री आपली वाट पाहते. तुम्हाला सांगू का काव्या, आपली रूम आपली वाट पाहते. तो आपला टॉम अँड जेरीचं भांडण आपलं वाट पाहते. त्याचबरोबर इथे टॉप 20 आर्किटेक्टसुद्धा आपली वाट पाहते. काव्यार्थ असलेली रूम आपली वाट पाहते. काव्या तुम्ही उठा ना, काव्या तुम्ही उठा ना. आणि असं म्हणून हात हातात घेतो आणि त्यानंतर आता खूप मोठी घोषणा तो इथे करत असतो. तो म्हणत असतो, काव्या तुमचा भूतकाळ आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी सकट हा आर्किटेक्ट बोका, हा पार्थ देशमुख त्याच्या काव्याचा स्वीकार करत आहे. हा पार्थ देशमुख त्याच्या ह्या मांजरीला ॲक्सेप्ट करत आहे. असं म्हटल्यानंतर लगेचच आता काव्याने डोळे उघडलेले असतात आणि काव्या म्हणत असते, खरंच देशमुख? असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, डॉक्टर म्हणजे काव्या तुम्ही उठलात?
काव्या तुम्ही डोळे उघडले, तुम्ही बोललात, तुम्ही ठीक आहात असं म्हटल्यानंतर ती त्याच्या गालाला हात लावते. डोळे रडणारे असतात ते पुसते. आता पार्थ इकडे डॉक्टरांना आवाज देत असतो. तेव्हा काव्या म्हणते, काय चाललंय देशमुख तुमचं? तुम्ही डॉक्टरांना का आणि कशासाठी आवाज देताय? तेव्हा पार्थ म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला उठून बसायचं आहे ना? त्यावर काव्या म्हणत असते, हो मला उठून बसायचं आहे, पण मग ते तुम्ही सुद्धा करू शकता ना. तुम्ही सुद्धा मला उठून बसू शकता की नाही? असं म्हटल्यानंतर लगेच आता इकडे पार्थ काव्याच्या हाताला धरतो. पाठीमागे उशा ठेवत असतो आणि त्यावरती काव्या रिलूनच बसलेली असते. आता इकडे काव्याचा हात हातामध्ये असतो आणि त्यानंतर तो त्या हातावर पुन्हा एकदा किस करत असतो. त्यावर काव्याही त्याच्याकडे पाहतच असते. काव्या म्हणत असते, देशमुख तुम्ही बरे आहात ना? तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा तो म्हणत असतो, मी ठीक आहे, पण तुम्ही बऱ्या झाला आहात ना? ही सगळ्यात जास्त माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग तर त्याहूनही तेवढाच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आता इथे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही जण तिथे आलेले असतात आणि हे दोघेही जण तिथे आल्यानंतर आता इकडे लगेचच पार्थ जो आहे तो काव्याचा हात हातामध्ये घेत असतो आणि काव्याचा हात हातामध्ये घेतल्यानंतर तो म्हणत असतो, काव्या तुमच्या भूतकाळासकट ह्या पार्थ देशमुखने तुम्हाला स्वीकारलेला आहे. त्यावर नंदिनी म्हणत असते, म्हणजे पार्थ तुम्ही आता काव्यासोबत गेस्ट रूममध्ये राहणार आहात की काय? तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही मी गेस्ट रूममध्ये राहणार नाही, पण काव्याला मात्र गेस्ट रूममध्ये आमच्या काव्यार्थ रूमपर्यंत घेऊन मी नक्की जाणार आहे. असं म्हटल्याबरोबर काव्याला फार आनंद झालेला असतो आणि सोबतच इकडे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच वेळेला इकडे जो काही जीवा आहे त्या जीवाने सिट्टी वाजवलेली असते आणि जीवाने सिट्टी वाजवता क्षणी इकडे आता जी नंदिनी आहे त्या नंदिनीला फारच जास्त आनंद झालेला असतो. ती तर हे सगळं काही पाहतच असते, कारण आज इथे सगळं हॅपी झालेलं असतं. पण आता इथे जो जीवा आहे त्या जीवाने मात्र इथे नंदिनीसाठी जे काही घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करण्याचा फोर्स केलेला असतो तो ते कशा पद्धतीने माघार घेईल हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग असतं. शेवटी आता पार्थने काव्यासाठी जो येलो रंगाचा ड्रेस मागवलेला असतो तो तिने घातलेला असतो आणि त्यानंतर हातावर उचलून घेतच आता तो परीक्षा सेंटरवर तिला घेऊन निघालेला असतो. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत असतात, त्या दोघांचंही कौतुक करत असतात आणि काव्याला भरभरून अशा शुभेच्छासुद्धा दोघे सगळेजण देत असतात. तर प्रेक्षकांनो पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.